आतला 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 लाव. मला वाटलं मेन त्याला बाहेरच्याला जाता फक्त कडी लावा कडी लावा. हा नाही काय नाही झालं. एक नंबर एक नंबर. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आपण त्रिवार वंदन करूया. गणिमांच्या देखता फौजा रणशुरांच्या भुरभुरती भुजा ऐसा पाहिजे की राजा कैपक्ष आणि परमार्थी. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन. सीजे 11 संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली आहे. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन, गेम ऑन. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. फायनल डे बनपुरी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. पहिला चेंडू घेऊन कॅप्टन राहुल पाटील समोर बॅटिंगला समर देसाई. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल थोडासा फुलर लेंथ, मात्र डाव्या यष्टी पासून दूर जाणारा डाऊन द लेग. पहिली एक्स्ट्रा. राऊंड द विकेट मारा करत असताना राहुल पाटील यांना आपण पाहतोय. यावेळेस ऑन साइडला पूल मारलाय. तितकी ताकद नव्हती. फिल्डर आहेत तिकडे मिड विकेट वरनं स्क्वेअर लेगला धावतात. बॉल पर्यंत व्यवस्थित पोहोचले नव्हतं. बॅटर करता स्टिकरला बॉल लागला, त्यामुळे तितकी ताकद काही जनरेट करता आली नाहीये. हो, स्विंग मी चांगला टप्पा, चांगला आपण पाहतोय. गती प्रधान हा चेंडू होता. भन्नाट वेगाने कीपरकडे निघून गेलाय. डॉट बॉल. पहिला बॉल आपण पाहिला वाईड आला होता, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर डॉट. नितीन येळवे बनपुरी 11चे कॅप्टन कडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपये. दोन्ही टीमसाठी सुवर्ण संधी आहे. आमची ओम साई MTC लाईव्ह. अक्षय शेट मात्रे, वेदू मात्रे, प्रतीक ठोंबरे आणि पियुष ही सर्व जोडी सज्ज झाली आहे. DJ अद्वैते रेडी. हो बघा, चांगला बॉल. गुडलाईन स्पॉट हिट करतायत वारंवार राहुल पाटील. पूर्णपणे बॅकफुटला फलंदाज पाहायला मिळतोय. फ्रंटफुटला अजिबात येऊन देत नाहीयेत बॅटरला. कुठेतरी हावी होऊ देण्याचा, न देण्याचा प्रयत्न होतोय. आणि त्याच गोष्टीसाठी राहुल पाटील यांनी बॉलिंग घेतली टॉस जिंकून. कारण काल यशराजने 95 धावा उभारल्या तरी देखील टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे. त्यामागचं कारण नक्कीच आहे की कमी धावसंख्येमध्ये रोखायचं आहे. आणि पहिली विकेट इथे मिळता मिळता राहिली आहे. इझी कॅच होता आपण पाहिलं तर. जास्त काही यामध्ये कठीण नव्हतं. बॉलवर पोचलंही होते, तर ते ग्रिप नाही करता आलं बॉलला. बाउन्स बॅक झाला चेंडू, हातात पडला, पुन्हा उडला आणि इथे जीवनदान मिळालंय त्या बॅटरला. समरला खरं तर जीवनदान मिळालंय. आता स्ट्राईकला आहे तो प्रदीप खोपडे. तो देखील एक वर खेळतोय. हो, चांगला फटका. इनसाइड आउट खेळलाय आणि पहिला चौकार बनपुरी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5च्या फायनल डेच्या पहिल्या मॅच मधील. प्राइस नक्की षटकाराला आहे, मात्र हरकत नाही. सुरुवात चौकाराने झाली आहे. टीमची टोटल पुढे सरकत असताना 8 वर. चला, चेंडू मिळतोय का? आणि आता नवीन चेंडू पुन्हा द्यायला. जर आपले लाईनमन असतील, यशराजचे काही खेळाडू असतील, त्यांनी जर पाहिलं असेल तर बघा चेंडू कुठे गेलाय. चला, भेटलाय. चांगला टाइम केलेला फटका आपण पाहिला प्रदीप खोपडेच्या बॅटमधनं. मागच्या पायावर प्रचंड जोर दिला. ती ऍडिशनल पॉवर जी असते, अतिरिक्त ताकद जी असते ना, ती जनरेट केली. मनगट खूप चांगल्या पद्धतीने फिरलं आणि बॅटचा फ्लो देखील अगदी उत्तमरित्या. त्यामुळे इनफिल्ड क्लिअर करत बॉल सीमा पार गेलाय. पहिला चौकार आपण पाहिला आजच्या फायनल डे मधील पहिल्या मॅच मधील. टीमची टोटल 8 रन्स ऑन बोर्ड. इथे दिशा काय सांगते? पंच डेफिनेटली आमच्यापर्यंत वळतायत. पुन्हा एकदा खराब बॉल. सुरुवातही यावरची वाईटनेस झाली होती राहुल पाटील यांच्या माध्यमातून आणि इथे हा वाईट बॉल पाहायला मिळालाय. टीमची टोटल 9 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल या ओव्हरचा अजूनही पेंडिंग. पावप्लेचं षटक प्रगतीपथावर. हो, चांगला बॉल. सुपर बॉल. एक लवली डिलिव्हरी. पुन्हा एकदा राहुल पाटील. षटक संपलंय पहिलं. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती बिनबाद 9 या धावसंख्येवर. 9 रन्स विदाउट लॉस.
समीर देसाई 2 वर खेळतात, प्रदीप कोपडे 5 वर खेळतात. एक चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. 2 धावा एक्स्ट्राच्या आल्यात वाईडच्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावर. कालही आपण पाहिलं की मॅन्युअल प्लस डिजिटल अशा 2 पद्धतीने आपण स्कोरिंग करतोय. डिजिटल स्कोरिंगची जबाबदारी कोर कमिटी मेंबर रणजितजी देसाई यांनी घेतली आणि आज प्रणव पाटील आमच्या समवेत मॅन्युअल स्कोरच्या भूमिकेमध्ये. त्यांचंही सहर्ष स्वागत. कालही बऱ्याच जणांनी ती भूमिका पार पडली, कारण आपली स्पर्धा, आपल्या गावाची स्पर्धा, संपूर्ण दिवसामध्ये चर्चा राहील या स्पर्धेची. आदित्य कचरे सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड ऑफ, शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग. हो, ताकदीने मारलाय बॅटने. बॉल चाललाय तो लॉंग ऑनला. एकच रन मिळणार, कारण इथे आपण पाहिलं तर वावरामध्ये क्रिकेटचा आनंद घेतोय. थोडंसं अनइव्हन बाउन्स पाहायला मिळतो. बॉल जेव्हा पडतो तेव्हा तिथली उसकी मिळत नाही. बॉल जर अलोंग द कार्पेट मांडला तर तितका वेगाने ट्रॅव्हल होत नाही. खूप ताकद तुम्हाला वापरावी लागते. या सर्व गोष्टी खूप ध्यानात घेणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. टीमची टोटल 10 रन्स ऑन बोर्ड. ऑन साइडला यावेळेस चांगला फटका आहे. फिल्डर आहेत मिड विकेट वरनं धावतात स्क्वेअर लेगला. बॉल अडला गेलाय आपण पाहतोय. 2 धावा इथे निश्चित स्वरूपात पूर्ण होत आहेत. डेफिनेटली, कारण ही वाऱ्याची विरुद्ध दिशा आहे. आपण जर पाहिलं कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल होतो. तिकडे हवा जास्त आहे. मात्र मिड विकेट स्क्वेअर लेगला तुम्हाला फटके मारायचे तर खूप ताकद लावावी लागते. तुम्हाला भरपूर ताकदीने पॉवरफुल हिटिंग इथे गरजेची असते. यावेळेस बघा एज लागली आहे. बॉल गेला तो ऑन साइडला. इथे फक्त 1 रन मिळणार. टीमची टोटल 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 13 रन्स ऑन बोर्ड. 3 बॉलमध्ये 4 रन आल्यात. पहिले आपण पाहिलं तर एकमेव चौकार आल्या. थोडंसं आता एक्सलेशनची गरज आहे. चान्स घ्यावे लागतील बॅटरला, कारण समोरचा संघ देखील चेस करण्यासाठी ओळखला जातो. काल खूप चांगल्या पद्धतीने त्यांची बॅटिंग राहिली आहे दोन्ही सामन्यामध्ये. जरी तो सामना पराभूत झाला तरी बॅटिंग चांगली झाली होती सुरुवातीला. लोवर फुल टॉस बॉल थोडासा शरीरापासून दूर ठेवलाय. तितकी गती नव्हती या बॉलवर आणि फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग करत असताना आदित्य कचरे 4 बॉलमध्ये फक्त 4 रन खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल. हो, बॅकफुटला गेले, जागा बनवली आहे. त्यानंतर बॉलला टोलवलंय कव्हरच्या वरतून. नाही, चेंडू आलाय, बाहेर आलाय, त्यामुळे धावून रन काढू शकता तुम्ही. मॅक्सिमम 3 पर्यंत धावता येऊ शकता आपल्याला, पण इथे 2 धावा मिळाल्यात. टीमची टोटल पुढे सरकत असताना 15 धावा, 15 रन्स. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर ऑफ द पॉवर प्ले. पूर्णपणे बॉलरचा दबदबा राहिलाय. यावेळेस बघा पुन्हा फुलर लेनचा बॉल. यावेळेस कनेक्ट नाही करता आलाय. घाई केली आहे. अति घाई संकटात नाही. मोठा फटका धक्का लागत असताना बॅटिंग करताना पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात आली आहे. फलंदाज बाद होत असताना समर देसाई. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल यशराज फायटर्स 15, लॉस ऑफ 1 विकेट. चला नेक्स्ट मॅच केदार चॅम्पियन्स आणि नाईक बाय 11 बी रेडी. आपण सज्ज राहा. लगेचच इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस या ठिकाणी केला जाईल. चला, बरोबर 10 मिनिटं लागलीत, 9 मिनिटं लागलीत पहिले 2 षटकं संपायला.
पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 रन आल्या. पॉवर प्ले मध्ये राहुल पाटील आणि दुसऱ्या बाजूला आदित्य कचरे दोघांनी खूप चांगल्या पद्धतीने धावा थांबवल्यात. एक कॅच नक्कीच ड्रॉप झाला होता राहुल पाटील यांच्या बॉलिंगवर, मात्र त्या सुटलेल्या कॅचचा तितका काही त्यांना धोका झाला नाही, तोटा झाला नाही, कारण समर देसाईची बॅट काही तळपली नाही आणि तो मात्र रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलाय. मंगेश मोहिते पहिलं अर्धशतक आणि एकमेव अर्धशतक ठोकणारा बीपीएलच्या 5व्या पर्वातील फलंदाज मैदानाच्या आत. काल तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला मिळालं त्या अर्धशतकासाठी. संकेत पाटील, चला फास्ट खेळा आता संकेत, क्विक. पॉवर प्ले संपलाय आता, 2 ओव्हरमध्ये फक्त 15 आहेत. फर्स्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. फुल टॉस बॉल समोर टोलवलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे, टू बाउन्स बॉल त्याच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत 1 रन मिळेल. अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट बॉलिंग सध्या सुरू आहे. जिथे खेळाडू लावलेत तिथेच बॉल मारला जातो. एक फक्त तो चौकाराचा अपवाद वगळला, त्यानंतर फक्त सिंगल डबल मध्ये डील करतायत बॅटर आणि एक्स्ट्रा काही प्रमाणात खर्च केल्यात बॉलरने. टीमची टोटल 16 रन्स ऑन अ बोर्ड. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. कमी गतीने टाकलाय, बॉलरच्या डोक्यावरनं अडवण्याचा प्रयत्न त्याने केला हाताचा पिसारा करून, मात्र बॉल पाठीमागे निघून गेला. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, मिड ऑफही गेला होता, तिथे 1 रन मिळते. पहिला सामना आहे त्यामुळे तितकंसं आपण पाहतोय उष्णता नाहीये वातावरणामध्ये, काही प्रमाणात थोडासा थंडावा आहे. आखूड टप्प्याचा बॉल, चांगला फुलचा फटका आहे, बॉल 1 बाउन्स चाललाय सीमा पार, मिड विकेट क्लिअर करतोय. दुसरा चौकार आजच्या दिवसातील बीपीएल 4. प्रदीप खोपडेच्या बॅट मधनं दुसरा चौकार आलाय. टीमची टोटल पुढे सरकली 21-21. 2 चौकार, दोन्ही चौकार प्रदीपच्या बॅट मधनं आलेत. पुन्हा एकदा स्लोअर 1, लिटल बिट ऑफ फ्लाइट डिलिव्हरी, फ्लाइटने बीट केलंय, गतीने बीट केलंय. कीपर क्लोज आहे त्यामुळे फुटवर्कला वाव नाहीये, त्यामुळे जाग्यावरनच खेळावं लागतंय आणि येतं डॉट बॉल. प्रत्येक षटकाराला नितीन येळवे यांच्या वतीने 100 रुपये आहे दोन्ही फलंदाज इनिंग मध्ये प्रत्येक फलंदाजाला. इथे बॉल हवेत, उंच गेला, लांब जाईल का? ओ हो, आणि इथे मात्र हाताला लागून बॉल, चकवून बॉल, किंबहुना थोडासा अडथळा निर्माण झाला होता त्या झाडामुळे, आणि मिळतात 4 धावा. चौकार मिळतोय, धावा येऊ द्या, तर मग कशा येऊ द्या त्यासाठीच प्रयत्न करतायत फलंदाज. 25 धावा होत आहेत, 25. अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हरमधील. फुल टॉस बॉल चाललाय, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सुपर स्ट्रोक, इट्स अ मॅक्सिमम बीपीएल 6 फर्स्ट 6 ऑफ द डे. आणि नितीन येळवे यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक षटकाराला ते लागू झालंय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, टीमची टोटल 31. पाण्याची मागणी होते, चला बघा 3 ओव्हर नंतर पाणी तुम्हाला रेडीच ठेवायचंय, 2 ओव्हर नंतर ठेवा, जशी मागणी होईल तशी पंचांचा तुम्ही परमिशन घेऊन मैदानामध्ये यायचंय. पाठवा पाणी पाठवा, चला. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 16 रन आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6, तिसऱ्या ओव्हरमध्ये 16. टीमची टोटल 31-31. नेक्स्ट मॅच केदार चॅम्पियन्स आणि नाईक बाय 11 रेडी राहायचं आपल्याला. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपला हा होणार आहे, लगेच सामन्याला सुरुवात देखील केली जाईल जसा हा सामना संपेल. 31 धावा लागल्यात, 31. पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 16. चला ड्रिंक्स ब्रेक संपलाय, चला 1 मिनिट, जास्त नाही. दोन्ही टीम्स आज 8 मॅचेस आहेत, त्यामुळे जास्त दिरंगाई नको. काल मॅचेस वेळेवर झाल्या म्हणजे आज होतील असं नाही, कारण काल 2 ते 3 सामने रणजित दादा थोडे लवकर संपले, त्यामुळे आपला तो एक्स्ट्रा वेळ वाचला.
आज असं होईल का माहित नाही, कारण आता सर्वांसाठी अटीतटीच्या लढाई असणार आहेत, कारण सर्वच संघांचा सिनारिओ क्लिअर झालाय की सेमीफायनल मध्ये पोहोचायचंय, तर कुठला सामना कशा पद्धतीने खेळायचा आहे, जिंकायचा आहे, नेट रन रेट आपला किती आहे, या सगळ्या गोष्टी. त्यामुळे आज अपेक्षा करूया की प्रत्येक सामना रफ अँड टफ होईल. एकनाथ साळुंके आलेत चौथ्या षटकामध्ये. समोर आहे मंगेश मोहिते. चला पहिला बॉल चौथ्या ओव्हर मधील. पहिलाच बॉल पुढे आले, स्टेप आउट झालेत, बॉलला पाठवलंय सीमा पार, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मंगेश मोहितेचा कालचा फॉर्म पुन्हा एकदा तो दाखवत असताना सीमा पार पाठवलंय. अर्धा डझन धावा मिळतील. दुसराच बॉल खेळत होता मंगेश, एक बॉल तो खेळला होता तिथे सिंगल आली होती, इथे पहा षटकार मारलाय. टीमची टोटल झाली ती 37 आणि नितीन निळवे यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज मंगेशला देखील लागू झालंय. यावेळेस ऑन साइडला तुला खोलव्या टप्प्याचा बॉल होता, बॉल गेलाय तो मिड विकेटला. दुसऱ्यांचा प्रयत्न होतोय आणि इथे गाई केली आहे. सेकंड रन साठी प्रदीप खोपडे आलेत, आवश्यकता नव्हती कारण इथे पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं होतं. दुसरा धक्का लागला यशराज फायटर्सला. प्रदीप खोपडे बाद, 1 रन नक्कीच मिळाली, त्यामुळे टीमची टोटल 1 ने पुढे सरकली जाईल आणि ती मात्र जाऊन पोहोचेल ती 38 वर. हो, सुमन जोशी कालही मला वाटतं खूप चांगला झेल त्यांनी टिपला होता, स्वाहा करून टाकलं आणि आजही चांगल्या माध्यमातून क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. कारण प्रीमियर लीग आहे, प्रीमियर लीग मध्ये थोडासा हसी मजाक व्हायला हवा आणि आता बोर होईल पूर्ण स्पर्धा. त्यामुळे मध्ये मध्ये अशा गोष्टी, वातावरण थोडस चांगलं ठेवणं गरजेचं. चांगला फटका, कशा पद्धतीने फिल्डिंगची प्लेसमेंट केली हे माहिती आहे मंगेशला. मिड ऑफ होता, लॉंग ऑफला नव्हता कोणताही खेळाडू. ऑन साइडला 3 खेळाडू आहेत, ऑफ साइडला 2 आहेत, मात्र लॉंग ऑफ मध्ये कोणताही खेळाडू नव्हता आणि बॉल तिकडेच मारला मंगेशने. त्याच्याही समय सूचकतेचं कौतुक करावं लागलं आणि पूर्णपणे डॉमिनेट करतोय, तो पुढे येतोय, स्टेप आउट करतोय, कनेक्ट करतोय. 42 धावा, 42 रन्स. आखूड टप्प्याचा बॉल, बॉल हवेत. हो, रिले कॅच होता राहिलाय, कॅच ड्रॉप झाली आहे. दुसरा झेल सोडलाय आज या इनिंग मध्ये, तो म्हणजे CJ11 टीमने. CJ11ला हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. यशराज फायटर्स एक सामना जिंकलाय, हा सामना जिंकले तर त्यांचाही पुढचा प्रवास सुखकर होईल. टीमची टोटल 2 ने पुढे सरकत असताना 44 रन्स ऑन अ बोर्ड. अफलातून बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विकेट्स काढावे लागतील लवकरात लवकर CJ11 टीमला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, पुढे आलेत, बॉल हवेत आहे आणि कॅच ड्रॉप. एका हाताने बॉल पकडण्याचा प्रयत्न, बॉल 1 बाउन्स, सीमा पार, वाडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय, येतोय चौकार. कुठे मारू द्या बॉल, रन्स मिळतायत मंगेशला, रन्स मिळतायत यशराज फायटर्सला. 4 धावाने टीमची टोटल 48 वर जाऊन पोहोचली. काल पहिल्या सामन्यामध्ये 48 धावा लागल्या होत्या, 49 धावा लागल्या होत्या काल पहिल्या मॅच मध्ये. आता मात्र त्याच्या पुढे स्कोर चालला हे निश्चित, कारण 4थं षटक सुरू आहे, अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. नंतर पुन्हा पुढे आले, डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमा पार, लॉंग ऑन क्लिअर करत असताना पॉवरफुल बुलंदी फटका येतोय तो मंगेश मोहितेच्या बॅटमधनं. टीमची टोटल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 54 या धावसंख्येवर. 54 लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसऱ्या ओव्हरमध्ये 16 रन आल्या होत्या आणि याही ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्यात. तेवीस रन आल्यात या ओव्हरमध्ये तब्बल, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 15 होत्या पॉवर प्ले मध्ये, तिसऱ्या ओव्हरमध्ये 16
चौथ्या ओव्हरमध्ये 23. केदार चॅम्पियन्स आणि नाईक बाय 11 आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचं, त्यामुळे जशी इनिंग संपेल आपण लगेच टॉस करणार आहोत. कॅप्टन आपण उपस्थित राहा. डेथ ओव्हर मध्ये आता हे वादळ कोण थांबवणार आहे? निलेश पाटील चांगले गोलंदाज आहेत, म्हणजे डेथ ओव्हर मध्ये आता सेट बॅट्समनच्या विरुद्ध त्यांना बॉलिंग करायची आहे. पहिलाच बॉल ओव्हर पिच, घणाघाती प्रहार, बॉल चाललाय, टाटा बाय बाय, सीमा पार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर तडाखा लावलाय. तो बॅटर आपण पाहतोय चौथ्या क्रमांकाचे विनय पाटील. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा खूप टप्प्याचा बॉल, हाय बॉल, बॅक टू बॅक, दुसरा येतोय, कन्सिक्युटिव्ह सिक्सेस बाय विनय पाटील. 2 बॉलवर 2 षटकार आलेत. नितीन येळवे, आता तुम्ही एटीएम खुलं करा किंवा कॅशचे बंडल आता बाहेर काढा, कारण आता इथे षटकारावर षटकार येत आहेत आणि पहिलीच इनिंग आहे, अजून दुसरी इनिंग बाकी आहे. या इनिंगचा आपण विचार केला तर तब्बल 5 षटकार आलेत. मंगेश मोहितेने 2 मारले, विनयने 2 मारले, प्रदीपने देखील 1 मारलाय. चला, आलाय का बॉल? टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 66च्या घरामध्ये, 66, आणि अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. काल बाबा पवार यांनी 5 बॉल 5 मारले होते पहिल्याच मॅच मध्ये. बघूया 2 आलेत, काय कमबॅक करतील का निलेश पाटील? एक्सपिरियन्स बॉलर आहेत. मात्र फुल टॉस टाकलाय, फिल्डर आहेत आणि कॅच ड्रॉप. आज सीजे 11 ची फिल्डिंग म्हणावी तशी झाली नाहीये. तिसरा झेल सुटलाय सकाळपासून. हा तर इझी होता, हा पकडणं गरजेचंच होतं, कारण काही तुम्हाला मुवमेंट नव्हती करायची, स्ट्रेट तुमच्या हातात बॉल आला होता. टीमची टोटल 68, 68. 3 बॉल मध्ये पहिल्या 14 रन आल्यात. विनय पाटील आपण पाहतो, मग अशी समर देसाईंनी सांगितलं होतं की 7व्या क्रमांकापर्यंत आमची बॅटिंग आहे, आणि आज त्या बॅटिंगचा प्रत्यय आपल्याला येतोय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, इथे चान्स घेतलाय आणि थोडीशी विकेट देखील सॅक्रिफाईस करत असताना विनय पाटील बाद, रनआउटच्या स्वरूपात. रवींद्र आलेत नवीन फलंदाज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधील. 68 झालाय स्कोर, 68. मात्र स्ट्राईकला मंगेश आहे. आखूड टप्प्याचा बॉल, बॉल चाललाय तो एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर आहेत तिकडे, आणि आता बघूया किती रन मिळतील, पंच काय कळवतायत. चला, अंपायर काय म्हणतात? येस, अंपायरने सांगितले रेफर करूया आपण थर्ड अंपायरला. चला, प्रवीण वंडुस्कर सरांचं देखील आगमन झालंय. चला बघूया आपण काय घडलंय नक्की. चार धावा आहे तिकडे, चौकार सांगितलाय तिसऱ्या पंचांनी. कोर कमिटी या ठिकाणी चेक करते. लास्ट बॉल इथे पेंडिंग आहे आता. टीमची टोटल झाली 72, 72. 72 धावा होत आहेत. लास्ट बॉल इथे येणं बाकी आहे. आज मंगेश मोहितेने फक्त 1 बॉलवर पहिल्या सिंगल काढली आणि 1 मध्ये डबल, अन्यथा षटकार चौकार चौकार षटकार चौकार हीच त्याची बॅटिंग राहिली. लास्ट बॉल, 72 रन्स ऑन बोर्ड. फुलर लेन फायदा घेता आला नाहीये. एज लागली, बॉल फ्लाय स्लिप कडे चाललाय. इथे मिळाली 1 रन. पहिल्या सत्राचा केस संपलाय. यशराज फायटर्सने बनवल्या 73 आणि 74 धावांचं लक्ष असणार आहे ते सीजे 11 या टीम समोर 30 बॉल मध्ये. चला करूया आपण टॉस. आम्ही सन्माननीय सचिन पाटील दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करावा.
चला प्रवीण वंडुस्कर सर तिकडे जॉईन होतील टॉस साठी. केदार चॅम्पियन्स आणि नाईकबा 11. आणि सन्माननीय सचिनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. आम्ही त्यांना विनंती करतो की आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. यस, जाऊया आपण प्रवीण वंडुस्कर सरांकडे अर्थात महाराज यांच्याकडे. बनपुरी प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5. आज या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस, अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये जोडल्या गेलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करूया. इथे केदार चॅम्पियन आणि नाईकबा 11 अशी मॅच आणि सचिनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत टॉस. आज प्रत्येक संघासाठी जर पाहिले तर डिओर डाय अशा भरपूर मॅचेस आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. सामना क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या सामन्यात आपण करत आहोत टॉस सचिनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. एका बाजूला मृणाल पाटील मॅडम आणि दुसऱ्या बाजूला महेश पाटील साहेब. एका बाजूला एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी बनपुरीच्या क्रिकेटला भरपूर आतापर्यंत सहकार्य केलंय, तर दुसरीकडे वय वर्ष 22 आणि 22व्या वर्षी सातारा जिल्हा परिषदेमध्ये सदस्यांनी महिला व बाल कल्याण समितीवरती जे सध्या रुजू आहेत अशा आपल्याच गावचा अभिमान सुकन्या मृणालताई पाटील मॅडम. असा टॉस या ठिकाणी आहे आणि टॉस आपण करत आहोत. कॉल आहे केदार चॅम्पियन या संघाचा. महेश पाटील साहेब या ठिकाणी कॉल केले आणि महेश पाटील साहेबच आलेत, कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारं व्यक्तिमत्व. टॉस जिंकला यांना आता निर्णय खूप महत्वाचा. आतापर्यंत जवळपास 2 सामने तुमचे झालेत आणि पहिला तर विजय होता काल. लास्टच्या मॅचमध्ये काय रिझल्ट लागला माहीत नाही, परंतु ही मॅच देखील तुमच्यासाठी तितकीच महत्वाची. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करू. थोडा रिस्की निर्णय आहे, पण थोडं बॅटिंग करून थांबवायचा प्रयत्न करू, कारण आम्ही असंही क्वालिफाय झालेलो आहे. पण नक्कीच कारण की जरूर एक रिस्की निर्णय घेतलाय, कारण की कालपर्यंत जर या खेळपट्टीचा विचार केला तर सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करणारा संघ जवळपास त्यांच्या विजयाची गॅरंटी पाहिली, परंतु आज थोडासा निर्णय जर पाहिला तर एक जबाबदारी घेऊन निर्णय घेतलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आणि नाईकबा 11 या टीमला आता फिल्डिंग करायची आहे. किती धाबांच्या पर्यंत तुम्ही थांबवाल? मॅक्स आमचा विचार असेल की एक 50 धावापर्यंत आमच्या टीमला रोखू शकतोय. ऑलरेडी आम्ही 2 मॅचेस काल लॉस केलेले आहे. आमचा प्रयत्न राहील की आता ही मॅच काही करून आम्ही जिंकू. पण 2 सामने लॉस झाले, अर्थातच तुमच्याकडे गमावण्यासारखं काही जरी नसलं तरी देखील जाता जाता एखाद्याचा काटा काढण्याची ताकद तुमच्या टीममध्ये असू शकते. आतापर्यंत ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय केली. आता क्षेत्ररक्षण सजलंय, जास्तीचा वेळ आपण घेणार नाहीये. दोन्ही टीमला आपण देऊया ते विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना देखील आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. बनपुरी प्रीमियर लीग स्पर्धा मानाची स्पर्धा, अभिमानाची आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारी स्पर्धा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि तमाम बनपुरीकर या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. त्या सर्वच प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूया. अगदी सकाळी योग्य वेळेवरती पहिला बॉल पडला 9:30ला बरोबर आणि त्यानंतर ही मॅच आणि ही स्पर्धा सुरू झाली. आणि आजच्या दिवसामध्ये असंच सहकार्य राहू दे आणि प्रेक्षकांची उपस्थिती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये राहू दे आणि आपल्याच गावची स्पर्धा आणखीन उत्कृष्ट पद्धतीने साजरी करूया. धन्यवाद. टॉस इथे जिंकला टीम केदार चॅम्पियन या टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच. आणि केदार चॅम्पियन्स काल 2 पैकी 2 सामने जिंकून क्वालिफाय झालेले आहे, त्यामुळे त्यांनी थोडासा डिसिजन घेतला की बॅटिंग आपण करूया, बघूया त्या परीक्षेत आपण पास होतोय का. जाऊया प्रेझेंट मॅच कडे. 74 धावांचं लक्ष CJ 11 या टीम समोर आहे आणि या इनिंगला रंगवण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण वळूया आणि आमचे बंधुतुल्य मित्र प्रवीण वंडुस्कर सर अर्थात महाराज यांची सुमधुर वाणी आपण ऐकूया उत्तरार्धामध्ये. Welcome to the high quality
Now feel the वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका आणि याच पाटण तालुक्यामधील बनपुरी गाव, ज्या गावानं गेली अनेक वर्ष क्रिकेटची परंपरा जपली, ज्या गावानं माणुसकी, मैत्री, प्रेम आणि जिव्हाळा या सर्व गोष्टी जपलेत, आणि याच गावाची क्रीडा स्पर्धा एक दमदार सुरुवात झाली. दुसऱ्या डाबाला पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. एक मोठं टार्गेट, आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना जर पाहिलं तर आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवरती 10 रन आलेत. पहिल्या इनिंगमध्ये आवाज आपण ऐकलात, अर्थातच नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा सध्याचा ट्रेंडिंगचा आवाज, ज्या आवाजाने भरपूर नाईट स्पर्धा या वर्षीच्या कव्हर केल्या, असे आमचे परम मित्र युवराज बाळी सर यांचा आवाज आपण पहिल्या इनिंगमध्ये ऐकलात. आणि बनपुरी प्रीमियर लीग अगदी सुरुवातीच्या पहिल्या पर्वापासून जर इतिहास पाहिला तर बनपुरीचं एक विशेष प्रेम राहिलं युवराज माळी सरांच्यावरती, कारण की 2 बॉलवरती 10 रन आलेत, आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवरती मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु बॉल थोडासा दूरवर राहिला. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केले. सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. 11 रन. please. 11 धाबा धाव फलकावरती. आणि मित्रांनो, अगदी थोड्याच वेळात व्यासपीठाच्या पाठीमागे जे ते चहा नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी आहे. ज्या कुणाला गरज भासेल त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. संपूर्ण दिवसभर कोल्ड्रिंक्स असेल आणि चहा, वडापाव या सर्वच गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील. बारा रन. बिग हिट करण्याचा प्रयत्न, विकेट किपर इथे बीट होताना पाहायला मिळतोय. एक सिंगल प्राप्त झाली. राहुल पाटील आता कॅच ड्रॉप झाल्यानंतर बॅटचं चुंबन घेत आहेत. त्यांना माहिती आहे की हीच ती बॅट ज्याने आपणाला जीवनदान भेटलंय. कारण मित्रांनो, आता जर तुम्ही सध्याच्या घडीला जर पाहिले तर कोणताही खेळाडू, क्रिकेटर घ्या, एखाद्या स्वतःच्या गर्लफ्रेंडवरती जेवढं प्रेम करत नाही तेवढा तो बॅटवरती प्रेम करताना आपण पाहतो. कारण की हीच ती बॅट ज्या बॅटने त्याला ओळख निर्माण करून दिलेली असते. हीच ती बॅट ज्याने त्याचं नाव संपूर्ण पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध केलेलं असतं, आणि त्या बॅटवरती अगदी जीवापाड प्रेम करणारे हेच ते खेळाडू. आणि राहुल पाटील यांना आपण पाहिलं, जशी कॅच ड्रॉप झाली तर नंतर मात्र बॅटचं चुंबन घेतलं. यावेळेस स्क्वेअर कट केला. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. एक धाव आले. संघाची धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा. बनपुरी गाव म्हटलं तर टॉपचा विषय, आणि बनपुरी प्रीमियर लीग जर म्हटलं तर भागात टॉपचा विषय. आणि तीच प्रीमियर लीग स्पर्धा सध्याच्या घडीला आम्ही कव्हर करतोय, आणि 5व्या पर्वामध्ये ही संधी आम्हाला प्राप्त करून दिली आहे. राहुल पाटील असतील, वैभव देसाई असतील, विजयदादा देसाई असतील, आणि कृष्णा मराठे असतील, हे सर्वच मंडळी. कारण की पाटण तालुक्याचं क्रिकेट ज्या वेळेला सुरुवात झालं त्यावेळेस बनपुरी गावाची आयोजन आपण पाहिली तर बनपुरी गावाने एक आदर्श निर्माण करून दिला होता की स्पर्धा कशी असावी. अशा स्पर्धा बनपुरी गावाने आयोजित केलेल्या होत्या, आणि त्याच गावची ही प्रीमियर लीग स्पर्धा सध्या आपण पाहतोय. मेगा फायनलचा दिवस. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आले. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या आता 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 15 धावा. 74 धावांचा पाठलाग करायचा. हे 15 धावा जमेची बाजू ही की संकेत पाटील आणि राहुल पाटील हे पाटील ब्रदर्स सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आहेत. आणि राहुल पाटील ज्यांनी आतापर्यंत जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये संघासाठी चांगला खेळ केला आहे. आतापर्यंत अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावले. संघाला गरज असताना चांगली बॅटिंग केली, परंतु सांघिक खेळ त्यांचा कुठेतरी कमी पडला, आणि याच कारणाने काका पुतणे आमच्यापर्यंत एक चांगली माहिती पोहोचते. प्रीमियर लीग स्पर्धा म्हटलं तर बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एका संघामध्ये एक भाऊ असला तर दुसऱ्या टीममध्ये दुसरा भाऊ असतो, पुतण्या अपोजिट असतो, परंतु आता काका पुतण्या एकत्रित खेळताना. आणि हे काका पुतण्या इतिहास रचणार का बनपुरी प्रीमियर लीग मध्ये? कारण की 74 धावांचं एक भलं मोठं लक्ष मंगेश मोहिते आलाय. कालच्या दिवसाचा हिरो ज्याने
काल चांगला खेळ केला होता. ऑन साइडला चांगला स्ट्रोक खेळलाय. राहुल पाटीलच्या बॅटमधून येतोय दर्जेदार स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. मंगेश मोहितेवरती आता आक्रमण केलंय पहिल्या बॉलवरती आणि आता डीजे अद्वैत देखील सज्ज झालाय सुमधुर संगीतासाठी. त्याचबरोबर ओम साई MTC लाईव्ह अक्षय शेठ म्हात्रे ज्यांनी कालच 90,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केला आणि खऱ्या अर्थानं कॅमेरामन वेदूच्या चेहऱ्यावरती आपण स्माइल जर पाहिली यावेळेस कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅच कुणाची ड्रॉप झाली तर राहुल पाटील आज सकाळी चहामध्ये बिस्किट नाहीये तर नशीब खाऊन आलेत आणि याचमुळे आतापर्यंत 2 कॅच या ठिकाणी ड्रॉप झालेत आणि एक कॅच काय करू शकते तर एक कॅच भारताला T20 वर्ल्ड कप देऊ शकते. हा इतिहास आपण पाहिलाय आणि हीच ती कॅच आता सध्या राहुल पाटील यांची ड्रॉप झाली आणि राहुल पाटील येणाऱ्या काळामध्ये काय कारनामा करतायत हे उर्वरित षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहा लेगस्टिकच्या थोडासा बाहेर जाणार बॉल पंच आमच्यापर्यंत बोलत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. धावा कशा येऊ द्यात. धावा येणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आणि संघाची धावसंख्या आता 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. संकेत पाटीलला उभं केलंय. पायामध्ये बेड्या ठोकल्यात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मंगेश मोहिते ज्याने या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती नोंदवलं. चांगला खेळ राहिला. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय. 1 धाव तर आली. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये कारण की क्षेत्ररक्षण दमदार होताना आपल्याला पाहायला मिळते. सतीजी देसाई यांचा संघ क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर बॅटिंग मध्ये CJ11 चंद्रकांत दादा जाधव यांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाच स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय ग्रामपंचायत आणि शाळेच्या पार्किंग प्लॉट मध्ये. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल पाटील सबसे कातिल आपल्याला पाहायला मिळतोय. आता अप्रतिम बॅटिंग. या बॉलवरती कमबॅक केलाय बॉलर मंगेश मोहितेने. डॉट बॉल आलाय आणि 2 षटकांचा खेळ ते समाप्त झालाय. 2 षटकांनंतर टीमची धावसंख्या आता 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 28 धावा. मंगेश मोहिते सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि 5व्या बॉलवरती षटकार. तदनंतर मात्र जर पाहिलं तर ही धावसंख्या आता 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून देखील 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 बॉल मध्ये 46 धावांची गरज. 18 बॉल 46 धावा. या मैदानाचा विचार केला तर अगदी 2 षटकामध्ये काल 50 धावा चेस केल्या होत्या. हा इतिहास या खेळपट्टीचा राहिला आहे आणि बॅटिंगसाठी जर पाहिलं तर या खेळपट्टीनं भरपूर योगदान दिलंय. बॅटरसाठी ही खेळपट्टी चांगली राहिली बनपुरी प्रीमियर लीग मध्ये. परंतु गोलंदाजासाठी देखील जर पाहिलं तर कालच्या 2 सामन्यामध्ये एका संघानं 40 पर्यंत थांबवलं होतं. एका संघाने 48 पर्यंत 44 पर्यंत देखील थांबवलं होतं. हा देखील इतिहास कालच्या दिवसाचा राहिला आहे आणि आज काय घडणार काय बिघडणार हे मात्र येणाऱ्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी आता सध्या विनय पाटील आलाय. आता पाटील विरुद्ध पाटील असं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. चला सामना स्पीडअप करा कारण की जास्तीचा वेळ घेऊ नका. पहिला सामना बरोबर 9:30 सुरुवात झाला होता. 25 मिनिटांमध्ये एक इनिंग कव्हर झाली पाहिजे आणि संपूर्ण 8 मॅचेस. कारण की मित्रांनो संध्याकाळी अनेक जणांना ही स्पर्धा उरकून मुंबईला जायचं आहे. मुंबई पुण्याचा प्रवास करायचा. उद्या उठून पुन्हा काही जणांना सुट्टी असेल परंतु काही जणांचं ऑफिस देखील चालू असेल आणि यामुळे आपण ही स्पर्धा बरोबर
4 वाजता कसा फायनलचा सामना सुरू होईल याकडे लक्ष वेधूया आणि ही स्पर्धा लवकरात लवकर कव्हर करूया. विनय पाटील आलाय. पहिला बॉल संकेत पाटील साठी चांगला राहिला. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विनय पाटील फिरकीचा जादूगार असं संबोधलं जातं या खेळाडूला. चांगला बॉल हाताळलाय. पहिल्याच बॉलवरती कोणती धाव नाहीये. संकेत पाटील आता इरादे स्पष्ट करावे लागतील, कारण की आज नाही तर पुन्हा कधीच नाहीये. आज नाही तर वर्षभर पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल बनपुरी प्रीमियर लीगची, कारण की इथून पुढे अशा प्रकारची बॅटिंग संघाला कुठेतरी अडचणीत आपल्याला आणणारी पाहायला मिळेल. आता संकेत पाटीलला गिअर बदलावा लागेल. संकेत पाटीलने चांगला स्ट्रोक केलाय. समोरच्या दिशेत एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र फंबल होतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. विनय पाटीलच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलंय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. यावेळेस पाडव्या बॅटने चांगला फटका केलाय, परंतु आउटफील्ड मध्ये जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करता त्यावेळेस अगदी शेतामधील बांध आणि बऱ्याचशा गोष्टींचा अर्थ आणि त्याच अडथळ्यांचा तुम्हाला सामना करावा लागतो. अशा पद्धतीमध्ये धावा घेत असताना या बॉलवरती फक्त एक सिंगल आले. 3 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत विनय पाटील यांनी 5 रन खर्च केले. आता स्ट्रायकर एंडला राहुल पाटील. या बॉलला सोडून दिलंय. पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आले. राहुल पाटील यांना माहिती आहे की खराब बॉलवरती नकारात्मक चेंडू जर आले तर त्या धावा देखील आपल्या संघाला महत्वाच्या आहेत आणि याच धावा घेण्याचा प्रयत्न सातत्याने राहुल पाटील यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आता वाढली. धावसंख्या 34 या आकड्यावरती. आता समीकरण बदललं. येणारे 15 बॉल मध्ये आता 40 रनची आवश्यकता. फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल केलाय राहुल पाटीलने. राहुल पाटील यांच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6 षटकार. एक धाव आले. दुसरीचा प्रयत्न संकेत पाटील. राहुल पाटील. यस नो बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव आले आणि आता तिसऱ्या षटकाचे देखील होते सांगता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 41 या आकड्यावरती. 41 धावा. बारा बॉल मध्ये आता 33 रनची आवश्यकता विजयासाठी. आज पुन्हा एकदा हे संपूर्ण आमचे लहानगे प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. तमाम प्रेक्षक आज बनपुरी गावातील अनेक ज्येष्ठ खेळाडू, सिनियर खेळाडू देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. असे खेळाडू ज्यांनी जर पाहिलं तर अगदी विदाउट शूज, विदाउट चप्पल असं क्रिकेट खेळलंय आणि आज जर पाहिलं तर जो क्रिकेटला ग्लॅमर आलाय
त्याच्या पाठीमागे जर पाहिलं तर तुमच्या गावातील दानशूर व्यक्ती असतील ज्यांनी क्रिकेटसाठी भरपूर चांगलं योगदान दिले आणि याच योगदानामुळे आज थाटामाटामध्ये संपन्न होताना ही स्पर्धा बनपुरी प्रीमियर लीग आपण पाहतोय. विघ्नेश जगदाळ आल्यात आता गोलंदाजीसाठी. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. आता स्ट्रायकर इनला राहुल पाटील 12 बॉल मध्ये आता 33 करायचे आहेत. प्रति षटक जर पाहिलं तर 16.50चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 33 धावा. आता वेळ आली आतापर्यंत जर पाहिलं तर वाट बघितली परंतु वाट लावायची वेळ आता सध्या बॅटिंग करणाऱ्या टीम वरती आली. बॉलिंग करणाऱ्या टीम वरती राहुल पाटील सध्याच्या घडीला एक महत्वाची विकेट जाणली जाते आणि राहुल पाटील जर शेवटच्या बॉल पर्यंत राहिले तर मात्र या सामन्याचं चित्र बदलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. विघ्नेश जगदाळे एक युवा गोलंदाज, एक यंग टॅलेंट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल खोलात टाकलाय. कॅच वरती जाणं अपेक्षित होतं. बॉलची वाट बघितली आणि बॉलने वाट लावले. बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स सीमा रेषे पलीकडे. मेतील धावा 4 चौकार. आज बनपुरी गावावरती जे प्रेम आहे ते मात्र त्याने आपल्या उपस्थितीमधून दाखवलं. यावेळेस पहा रडार मध्ये त्याच्यावरती आक्रमण. हाय आणि हँडसम राहुल पाटील यांची कॅच सुटल्यानंतर त्याचा उपद्रव काय असतो हे सांगणारा षटकार आलाय राहुल पाटील यांच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती चौकार आला. खराब क्षेत्ररक्षण आणि तदनंतर राहुल पाटील यांचा आत्मविश्वास भरा षटकार. नऊ बॉल मध्ये आता 23 धावांची गरज. 9 बॉल 23 धावा. राहुल पाटील आतापर्यंत एकटा नडलाय परंतु आता 9 बॉल 23 धावांची गरज असताना हा फलंदाज बाद झालाय. नऊ बॉल मध्ये आता 23 धावांची गरज आहे. विघ्नेश जगदाळेने एक महत्वाची विकेट प्राप्त करून दिली. पण ज्या खेळाडूने आतापर्यंत मिस फिल्डिंग केली त्याच खेळाडूने झेल टिपलाय.
यावेळेस पालखात्याने फक्त खेळून काढला, एक धाव तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु संकेत पाटील सांगतोय वेट आणि वॉच. एक एक रन खूप महत्वाची. आता 8 चेंडू आणि 22 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. 8 बॉल 22 धावा. महत्वाची मॅच, निर्णायक मॅच दोन्ही टीम साठी आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल 22, 2 मोठे फटके या क्षणाला. डेड बॉल आहे की काय पंच? डेड बॉल. चला बॅटिंग साठी चांगलं झालंय, कारण की असाच बॉल डॉट बॉल आला होता, परंतु डेड बॉल घोषित केलाय. आता 8 बॉल आणि 22 रनची आवश्यकता. विघ्नेश जगदाळे गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळात संघर्ष नावाचा शब्द जो आहे ना, अगदी बॅटिंग करणाऱ्या टीम कडून या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केली की हा व्हाईट बॉल आहे की काय, आणि चेक केलं जाईल, कारण की पंचांनी तर फेअर डिलिव्हरी घोषित केली. परंतु आता इथे चेक केलं जाईल. ओमसाई एमटीसीच्या कोर्टामध्ये बॉल आहे, लिगल डिलिव्हरी. चांगला बॉल. आता समीकरण बदललं. येणारे 7 बॉल आणि 22 रनची आवश्यकता. यावेळेस पा क्लीन बॉल. विघ्नेश जगदाळेने काम तमाम केलंय. संकेत पाटीलला माघारी धाडलंय. फलंदाज बाद. डीजे प्लीज. चला आता समीकरण बदललंय. 6 बॉल 22 धावा. जो पेपर सोपा वाटत होता पहिल्यांदा CJ11 या संघासाठी, तो पेपर मात्र आता अवघड झालाय. आज 12वीचा निकाल आहे आणि त्यामध्ये आता CJ11 ला हा पेपर सध्या निकालाच्या दिवशी अवघड पेपर आलाय. 6 बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश पाटील. गोलंदाजीसाठी भानुदास कुष्टे. पहिला बॉल समोरच्या दिशेत चांगला फटका केलाय. एक धाव तर आले. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. गडबड गोंधळ करता कामा नाहीये या क्षणाला, कारण की एक एक धाव इथे खूप महत्वाचे. पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्या. आता 5 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता. निलेश पाटील यांच्यावरती विश्वास दर्शवलाय. सध्या संघ अडचणीमध्ये आधार शोधू नका, तर स्वतःला भक्कम बनवा. आणि आता ना पद बडा ना कद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर थोडीशी संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. मोठा फटका खेळायचा होता, परंतु या बॉलवरती जर पाहिलं तर थर्डमॅन रिझनला फटका केलाय. 2 धावा तिथे धावून काढल्या. आता 4 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता. इक्के दुक्के से काम नहीं बनेगा भाई, कुछ करना है तो इधर बड़ा करना पडेगा, कारण की 1-2 धावा सध्याच्या घडीला तुमची भूक भागवू शकत नाहीयेत. तर तुम्हाला तुमची भूक भागवायची असेल तर आता नाश्त्याने काम भागणार नाही, तर आता तुम्हाला जेवण करावं लागेल. आणि जेवण म्हणजे काय, तर प्रत्येक बॉल वरती तुम्हाला आता षटकार चौकार मारावे लागतील. 4 बॉल आणि 18 रनची आवश्यकता विजयासाठी.
सध्याच्या घडीला वातावरण तापलंय, वातावरणामध्ये तापमान भरपूर आणि बनपुरी प्रीमियर लीग मध्ये देखील वातावरण तापलंय. 4 बॉल 18 रनची आवश्यकता. हाय व्होल्टेज. ओहो, या बॉलवरती पाठीमागच्या दिशेमध्ये विकेट किपर चुकी करतोय. बॅकअप त्या ठिकाणी होता. या क्षणाला अशा धावा देणं कितपत योग्य आहे? जिथे एकही धाव बनत नव्हती तिथे मात्र तब्बल 2 धावा आल्या. आता 3 बॉल आणि 16 रनची आवश्यकता. 2 षटकार 1 चौकार हे विजयाचं समीकरण सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमवरती येऊन ठेपलंय. आणि एखादा डॉट बॉल हे मात्र बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी महत्वाचा आहे. एखादा डॉट बॉल आत्मविश्वास वाढवेल, या मॅच मध्ये कमबॅक करून देईल बॉलिंग करणाऱ्या टीमला. आणि तो डॉट बॉल आलाय. आता 2 बॉल आणि 16 रनची आवश्यकता. सामन्यामध्ये जवळपास पकड निर्माण केली आहे. यशराज फायटर्स या टीमने 74 धावांचा बचाव करत असताना चांगली गोलंदाजी राहिली. सामना शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत आणले तरी देखील यावेळेस पहा रडार मध्ये होता. मंगेश मोहिते धावतोय, बॉलच्या खाली येतील परंतु कॅच पकडू शकलेले नाहीयेत. या कॅचने तितकासा फरक पडणार नाहीये, परंतु ज्यावेळेस तुम्ही बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅटर अशा रेसेस मध्ये असता किंवा त्या रेसमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यामुळे लीग स्पर्धेमध्ये जरी आपल्या संघाला विजय प्राप्त होत असेल तरी एक एक कॅचेस, एक एक विकेट देखील खूप महत्वाचे असते. यावेळेस पहा शेवटच्या बॉलवरती बिघिट करण्याचा प्रयत्न केल्याने ती देखील कॅच पकडली. सामना इथे विजय होतो टीम यशराज फायटर्स. अप्रतिम खेळ राहिला या टीमचा. अभिनंदन टीम यशराज फायटर्स संघ.